नमस्कार मित्रांनो, मी अक्षय निकुंभ, संचालक महारुद्रा करिअर अकॅडमी देवळा. महत्त्वाच्या शास्त्रज्ञांच्या भाग 2 मध्ये आपण जे मागच्या लेक्चरमध्ये राहिलेले शास्त्रज्ञ आहेत त्यांचा आढावा ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सुरू करूया भाग 2. लव्हाझिये या शास्त्रज्ञाला रसायनशास्त्राचा जनक म्हणतात. प्रफुल्ल चंद्र रे, पीसी रे म्हणतो आपण ज्यांना, पीसी रे यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणतात. महर्षी कणाद यांनी अविभाज्य कणांना परमाणु असं नाव दिलं होतं. डेमोक्रिटस या शास्त्रज्ञाने अविभाज्य कणांना ॲटम असे नाव दिले. डाल्टन ज्याने अणुसिद्धांत मांडला होता. जे थॉम्सन अणूचे भेदन करणारा हा पहिला शास्त्रज्ञ होता. रुदरफोर्ड याने अल्फा बीटा कणांचा शोध लावला होता. अल्फा किरणांवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि बीटा कणांवरती निगेटिव्ह चार्ज असतो. गॅमा किरणांवरती कोणताही चार्ज नसतो, म्हणजे भाररहित असतात, ते भाररहित. 3 कण भाररहित आहेत. कोणकोणती? गॅमा, न्यूट्रॉन आणि एक्स रे. या तीनही घटकांवरती कोणताही चार्ज नसतो, म्हणजे हे चार्जलेस असतात. ग्रुप सी ला एक्स रे वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. गोल्डस्टेन, त्यानंतर रुदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने केंद्रकाचा शोध लावला होता. अणूच्या केंद्रकाचा शोध लावलेला होता. फॉर एक्झाम्पल हा अणू आहे आणि ह्या अणूचा केंद्रकाचा शोध रुदरफोर्डने लावलेला होता. अणूचं सर्व वस्तुमान ह्या अणूच्या केंद्रकात एकवटलेलं आहे असं त्याने सांगितलं होतं. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते ह्या अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. गोल्डस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाने प्रोटॉनचा शोध लावला. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला. न्यूट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज असतात किंवा न्यूट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. जोसेफ प्रिस्टले याने ऑक्सिजनचा शोध लावला. जोसेफ प्रिस्टले. विलार्ड लिबी यांनी कार्बन डेटिंग, म्हणजे झाडाचं वय काढण्याची जी पद्धत आपण वापरतो तर ती कार्बन डेटिंग ही पद्धत विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधून काढली. तिलाच C14 पद्धत असे देखील म्हणतात. पद्धतीने आपण जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते त्यांचा आढावा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे. अशाच नवनवीन किंवा व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू सो मच.